भरपूर पाऊस पडला होता. आता आपण शेतात चाललो आहे. बांधाच्या शेजारी पाणी साचलेले आहे. बाजूला रस्त्याने विहीर आहे. इथे वळीला बाजूने पाटाचं पाणी येऊन पूर्ण विहीर भरून गेली. इतका पाऊस पडलेला आहे. आता आपण शेतामध्ये जाऊन बघतोय तर हे बघा, शेताचं एक कंपाऊंड आहे. याच्या पूर्ण बाजूला हे पाणी साचलेलं आहे आणि बाजूला शेततलाव आहे. रस्त्याच्या कडेला पूर्ण पाणी साचलेलं आहे आणि हे शेतामध्ये सुद्धा इथं सगळं पाणी साचलेलं आहे. या ठिकाणी बाजूच्या शेतात नाही पाणी येत आहे. आणि एका दिवसात पूर्ण उन्हाळा होता, 43 डिग्री ते टेम्परेचर होतं आणि त्याचं पूर्ण गारवा होऊन गेलेला आहे. आता तेव्हा हे बघू शकतो आपण. हे शेततलाव आहे. आता बघू आपण अजून काय हे झालं आहे. इथे थोडंसं रस्त्याचं काम चालू असताना पोल तुटले होते. ही बोरची बाग आहे, छाटलेली आहे. याच्यातसुद्धा खूप पाणी होतं. तर सकाळी येऊन बघितलं तर बरंचसं पाणी कमी होऊन गेलं आहे. बघू शकतो आपण. शेततलाव आहे. शेततलावामध्ये हा पेपर होता. हा थोडासा उचकून गेलेला आहे वाऱ्यामुळे, वाऱ्यावादळामुळे. आज तो क्रॅक करावा लागणार आहे. माती वाहिली आहे शेतामध्ये, भरपूर पाणी वाहिले त्याच्यामुळे. उघाळ आहे. इथे कांदे होते, कांदे काढले आपण आणि याच्यावर कल्टिवेटर मारलं होतं. वारूळ होतं, पूर्ण गुंजून गेलं ते. मळी आहे खतासाठी आणि हे कोंबडी खत आहे. बघू शकतो आपण. सीताफळ आणि पेरूची छाटणी झालेली आहे एक 4-5 दिवसापूर्वी आणि पाण्याची गरज होतीच त्याला. छान जोरदार पाऊस झालेला आहे. हे ॲपल बोरची छाटणी झाली आहे. एका पावसात सगळं वातावरण बदलून गेले आहे. इकडची पेरूची बाग होती, पूर्ण काढली. इकडची मोकळं दिसतंय ते. मधाची पेटी आहे. पावसामध्ये ती पूर्ण भिजली आहे. काय नुकसान झालं असेल, शक्यतो काही वय नाही. पत्र्याचं आहे वरचं, त्याला याच्या पुढे झाकून ठेवावं लागेल पावसाळ्यामध्ये. इकडे ह्या 2-3 सीताफळाच्या लाईनी आहे मोठ्या झाडांच्या आणि परत त्याच्यात छोटे सीताफळ लावले आणि हे पेरूचे आहेत. आणि आता हा इकडे कांदा आहे, उन्हाळी कांदा. त्याचं तर काय नुकसान झालंय ते कळेल आपल्याला. बऱ्यापैकी ओला झालेला आहे मातीमधला. तो ऊन पडलं तर तो हे होईल, नाही तर तो सडू सुद्धा शकतो याच्यामध्ये हा कांदा. बरंच पाणी लागलेलं आहे त्याला. हे सीताफळामध्ये आंतरपीक घेतलं होतं. या बागेला आता या पावसाळ्यात 3 वर्ष पूर्ण होतील. 2 वर्ष पूर्ण झाले आणि 3रं वर्ष लागेल आता. त्याच्या पुढच्या वर्षी याला चांगला बार येईल. 20-30% काही ना काही, 30-40% तरी नुकसान होईलच या कांद्याचं. इथे एक मधमाशींचा पोळा होता, तो बघू आपण. व्यवस्थित आहे, बराच मोठा झालाय. खाली तयार झालेलं आहे ते. हा पालापाचोळा तसाच पडलेला आहे, सडेल आता. बारीक बारीक थेंबांची पुन्हा सुरुवात झाली आहे.
जास्त चिखलातनं चालण्यापेक्षा पाल्यातनं चाललेलं सोपं पडतं. हा आंबा यावर्षी खूप कमी फळं लागले याला, त्यात बरेचसे पडून गेले वारा वावदांमध्ये. बघू शकतो आपण या काही कालच्या पावसात कैऱ्या पडल्या आहे. खराब झालाय. ही चांगली कैरी आहे. या वर्षाची दमदार हजेरी झाली पावसाची. म्हणजे पावसाळा होळीचा पाऊस म्हणता येईल याला, पण तरी सुद्धा चांगला पाऊस पडला. हे पाहू शकता. हे सीताफळाचे झाड आहेत आणि पेरूचे एक आड एक. या मोकळ्या झाडांमध्ये आता आपल्याला ते रोपं लावायचे या पावसाळ्यात. ही एक पेटी मधमाशांची. हिचं काय झालं पाहू. पेटीचं कवरचं इथं फुटलेलं आहे, त्याच्यामुळे पाणी आत गेलं. ठीक आहे, सुरक्षित आहे. जास्त डिस्टर्ब न करता परत तसंच लावून दिलं आपण. तात्पुरती शेडचं बरंच नुकसान झालंय स्वयंपाकासाठी. तात्पुरती चुल्याची व्यवस्था इकडे केली आहे. आणि हा सीताफळ आणि पेरूचा मिक्स बाग आहे. हे बाजूचं आमचं धरण आहे. आता पाणी इतका पाऊस पडलाय की भरायला आलेलं आहे. पहिल्याच पावसामध्ये